आणि दरम्यान इथे घेतला गेला तो टाइम ऑफ. आणि यस महत्वाचे दोन्ही खेळाडू इथे दाखल होत आहेत. रोशन लोंढे आणि रोहित पाडावे बेस्ट डिफेंडर बेस्ट रायडर हे यावी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. विश्रांती दिली कुणाला जाते यावी जर्सी क्रमांक 4 आहे ज्याला इथे विश्रांती दिली जाईल ज्युनियर खेळाडू आणि या ज्युनियर खेळाडूला विश्रांती दिली गेली. त्याचबरोबर कोपरारक्षक याला इथे विश्रांती दिली जाते. यावी फुल टीम इथे पाहायला मिळेल. पूर्ण संघ इथे आपल्याला पाहायला मिळतो. बेस्ट ऑफ स्क्वॉड यावी दोन्ही संघांमध्ये पाहायला मिळेल. सुयोग कांबळे चढाई करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये बॉडी वॉर्म केली जाते. रोहित पाडावे आपण या आधीच्या खेळाडूची चर्चा करत होतो बेस्ट रायडर म्हणून तो इथे दाखल झालाय. रोशन लोंढे बेस्ट कॉर्नर अटॅकर तो इथे दाखल झालाय. बॉडी वॉर्म केली जाते गरम केली जाते. सुयोग यावी मैदानाच्या आतमध्ये एक वेगळा जोश यावी सुयोगच्या चढाईमध्ये पाहायला मिळेल. कारण आता आपला संपूर्ण संघ इथे दाखल झालाय आणि एक मजबूत संघ मैदानाच्या आतमध्ये आणला गेलाय. विनीत बोजे आणि दोन तुल्यबळ संघांमध्ये ताकदवान संघांमध्ये होणारी लढत इथे पाहायला मिळेल. जर्सी क्रमांक 17 चढाई करण्यासाठी 2-1 फील्ड. रनिंग हँडचा प्रयत्न एका बाजूला रोशन तर दुसऱ्या बाजूला तेजस. तेजसला तेजस्वी कामगिरी करायची तर रोशनला रोशन अशी कारकीर्द करून दाखवायचे. विनीत यावी कोणताही पॉईंट न घेता माघारी. अप अँड डाऊन प्रॉपर फुटवर्क झालं नाही आणि यावी रोहित पाडावे जर्सी क्रमांक 2 आहे कोण रोहित पाडावे. पॉइंट टेबल ऑन करतोय विनीत बोचे मैदानाच्या बाहेर. बॅक टू बॅक थर्ड आहे. युवराजला यावी तिसऱ्या चढाईसाठी आणलं गेले. यावी फ्रंट ब्लॉक शानदार तेजस त्याने केलेला फ्रंट ब्लॉक आणि यावी शानदार अटॅक पाहायला मिळालाय. हम शोर नाही करते डायरेक्ट शिकार करते. ती शिकार इथे केली गेली. कोणताही शोर पाहायला मिळाला नाही. फुल टू अटॅक डायरेक्ट अटॅक. युवराज मैदानाच्या बाहेर सिंगल पॉइंट टॅकल सुरुवात. सुयोग यावी चढाई करताना शुभम जुगळेकडे लक्ष असेल कारण शुभम जुगळे बेस्ट कॉर्नर अटॅकर ऑलराऊंडर प्लेअर आहे. सातत्यपूर्ण जिल्ह्याच्या संघामध्ये तो खेळत आलाय त्यामुळे तगडा अनुभव त्या खेळाडूकडे. परंतु अनुभवाबरोबर मैदानाच्या आतमध्ये कशा पद्धतीने खेळलं पाहिजे लढलं पाहिजे फिरलं पाहिजे यावरती रिझल्ट अवलंबून असो. कारण ज्या पद्धतीने आपण आदर्श संघाचा आदर्श खेळ पहिल्या शेवटच्या 2 मिनिटांमध्ये अफलातून खेळ केला आणि विजयावरती शिक्कामोर्तब करून फायनल मध्ये धमाकेदार एंट्री पाहायला मिळाले. यावी 2 खेळाडू सुयोग कांबळे आणि त्याच्या जोडीला जर्सी क्रमांक 7 हे क्रीडांगणाच्या बाहेर आणि 2 महत्वपूर्ण पॉइंट इथे मिळत आहेत. संकल्प आणि सुयोग हे 2 खेळाडू क्रीडांगणाच्या बाहेर जातील. पॉइंट टेबल 2 ऑल. एक रंगतदार सामना ज्या पद्धतीने आपण पहिल्या सेमीफायनलचा सामना पहिल्या तेवढ्याच ताकदीने तेवढ्याच जिद्दीने आणि तेवढ्याच जिगरीने खेळताना हे 2 संघ दुसऱ्या सेमीफायनल मध्ये पाहायला मिळतील. आणि त्यानंतर सर्वांची आतुरता ज्या सामन्याकडे आहे जो मंच आपल्याला इथे फुललेला पाहायला मिळतो. ज्या संघाला शुभेच्छा देण्यासाठी इथे मोठ्या संख्येने जे नांदेड गावाचे ग्रामस्थ इथे दाखल झाले तो सामना इथे खेळवला जाईल. पहिला फायनलचा सामना पंचक्रोशी मर्यादित जयगडचा राजा विरुद्ध मोरिया गोगलवाडी यांच्यामध्ये अंतिम सामना यानंतर आपल्याला पाहायला मिळणार आहे. गेम चेंजर आहे हा खेळाडू. याला माहिती आहे सामना अडचणीमध्ये असेल तेव्हा आपण कसं खेळलं पाहिजे. कारण ज्यावेळी कुठेतरी वाटलं होतं बॅकफूटवरती जातो की काही संघ आणि त्याच दरम्यान त्याने घेतलेले 2 पॉइंट आणि त्यामुळे पॉइंट टेबल आपल्याला इक्वल पाहायला मिळालं. शुभम जुगळे बेस्ट ऑलराऊंडर प्लेअर मिडल लाईन क्रॉस करतोय माघारी परतोय. तरेड 2 ओव्हर आहे तिसऱ्या चढाईसाठी. रोहित सुपर डुपर हिट रोहित. दोन 1-2 फील्ड तेवढाच डिफेन्सिव्ह असा चाललेला खेळ. या रनिंग हँडचा चाललेला प्रयत्न आणि यावी शानदार टॅकल आहे शानदार टॅकल आहे. एक जबरदस्त टॅकल पेश केला जातोय. सेंटरच्या चेन मधून केला गेलेला अटॅक आणि रोहित पाडावे मैदानाच्या बाहेर गेलाय. रोहित पाडावे मैदानाच्या बाहेर सुयोग मैदानाच्या बाहेर आहे आणि एकमेव रायडर क्रीडांगणाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय तो म्हणजे तेजस पाडावे. यानंतर तेजस पाडावे कशा पद्धतीने खेळेल चढाई पूर्ण मिडल लाईन क्रॉस आणि माघारी परतलंय.
फुल हाऊस क्रीडांगण बेस्ट ऑफ 7. उजव्या बाजूने चाललेली चढाई उजव्या साखळीमध्ये शुभमच्या जोडीला युवराज, डाव्या कोपऱ्यामध्ये ओम हळदवणेकर आणि त्याच्या जोडीला विनीत बोजे. चढाई पूर्ण करून अतिशय सुरक्षित माघारी परतोय. थर्ड डुअर डाय युवराज मुळे, रोशन लोंढे एका बाजूला, दुसऱ्या बाजूला तेजस, दोन्ही कॉर्नर अटॅकर सज्ज आणि समोर आहे तो युवराज. साइड किक तेजस पाडावे, आणखीन एक मोहरा गारद, आणखीन एक रायडर मैदानाच्या बाहेर. यावी आता मात्र अडचणीमध्ये येऊ शकतो संघ, कारण तिन्ही बेस्ट रायडर क्रीडांगणाच्या बाहेर आहेत. रोहित पाडावे, तेजस पाडावे आणि त्याचबरोबर मैदानाच्या बाहेर सुयोग कांबळे, हे तिन्ही बेस्ट रायडर द्रुत बापेश्वर संघाचे मैदानाच्या बाहेर आहेत. आणि दर्यासागर संघाची एक जबरदस्त खेळी पाहायला मिळाले. पॉईंट टेबल 2-4, 4 गुणांवरती दर्यासागर गावखडी, 2 गुणांवरती खेळतोय तो द्रुत बापेश्वर मिरजोळे संघ. आणि या दरम्यान घेतला गेला तो टाइम ऑफ. चर्चा करण्यासाठी इथे सज्ज होईल तो निनाद पाटील. दुसऱ्या बाजूने चर्चा चालली, बातचीत होते. रोशन आणि सुमित यांच्यामध्ये काही बातचीत झाले, परंतु या बातचीतचा रिझल्ट काय येतो, कारण समोर शुभम जवळ येतोय, एक आव्हान घेऊन इथे दाखल झालाय. सुपर टॅकल ऑन आहे, धोका स्वीकारेल का चढाई पुढे करून माघारी परतेल. फर्स्ट हाफचा खेळ आहे आणि यावी सुमितला चकवले, चुकीच्या पद्धतीने रॅपिडली पुढे सटकला, परंतु परफेक्ट टायमिंगला त्याने टर्न केलं आणि सुमितला चुकवून तो मिडल लाईन क्रॉस करताना पाहायला मिळालाय. थर्ड आहे यावी डू ऑर डाय, पॉइंट शिवाय पर्याय नाही, रेड आहे डू ऑर डाय. जर्सी क्रमांक 1 इथे चढाई करताना पाहायला मिळेल. 2-1 दोनचं फील्ड, राईट टू लेफ्ट, लेफ्ट टू राईट, दोन्ही कॉर्नरच्या दिशेने नजर ठेवून खेळताना आपल्याला जर्सी क्रमांक 1 इथे पाहायला मिळेल. ओम हळदवणेकरचा अटॅक, सक्सेसफुल टॅकल, जर्सी क्रमांक 1 क्रीडांगणाच्या बाहेर. आणि इथे मात्र ऑल आउट होताना द्रुत बापेश्वर संघ. रोशन लोंढे हा खेळाडू इथे गारद होईल. 1+2 एकूण 3 पॉईंट इथे मिळत आहेत. पॉईंट टेबल 2-9, 7 गुणांची बढत दर्यासागर गावखडी संघाकडे. रोहित मात्र या मॅच मध्ये हिट ठरणं गरजेचं आहे. रोहित हिट झाला तर सामना सुपर डुपर हिट होणार. ओम हळदवणेकरच्या दिशेने केली गेलेली खेळी ऑन दी लाईन, फुटवर्क होतं, बोनस अटेम्प्ट होणार नाही, त्यामुळे रिकाम्या हातानेच माघारी यावं लागले. ओम हळदवणेकर चढाई करण्यासाठी इथे सज्ज होतोय. युवराज मुळे इथे दाखल झालाय. डाव्या कोपऱ्यामध्ये चाललेली खेळी, अतिशय शांतपणे चाललेला खेळ. खेळाला थोडंसं स्लो केलं जातंय, कारण वारंवार तुम्ही फास्ट खेळत असता, रॅपिड खेळत असता, त्यावेळी चुका होत असतात. त्या चुका न होऊ देण्यासाठी कुणाला तरी खेळ संतपणे पुढे घेऊन जाणं अपेक्षित असतं. तो खेळाला संत करण्याचा प्रयत्न, स्लो करण्याचा प्रयत्न या युवराजने केलाय. रनिंग अँड टच, मिडल चेन मध्ये खेळणार जर्सी क्रमांक 27 आणि त्याचा शिकार सिंगल पॉइंट. पॉइंट टेबल 3-9, 3-9. शुभम 1-1, 2-2 अशा फील्ड आहे. दोन्ही कॉर्नर वरती नजर ठेवून खेळताना हा खेळाडू. आणि मिडल लाईन क्रॉस करून माघारी परतोय. मध्यंतरासाठी थांबवला गेलेला खेळ. पॉइंट टेबल 3-9. यानंतर होणारा अंतिम सामना जयगडचा राजा विरुद्ध मोरिया गोगलवाडी. दोन्ही संघाला दुसरा पुकार.
सेकंड अप पॉइंट टेबल 9-3. दर्यासागर गावखडी 9 गुणांवरती 3 गुणांवरती द्रुत पापेश्वर संघ असताना सेकंड अप मधली पहिली रेड युवराज पुढे. डाव्या कोपऱ्यातून चढायला सुरुवात. रोशन लोंढे आहे तिथे. बॅकशूट करण्यात माहीत असणारा खेळाडू आणि परफेक्ट अँकल होल्ड ही याची ओळख राहिली. रोहित यानंतर परफेक्ट अटॅक पाहायला मिळालाय. सक्सेसफुल टर्टल टॅकल परंतु एक बोनस पॉइंट इथे मिळणार आहे. एक बोनस पॉइंट द्रुत पापेश्वर संघाला तर एक टॅकल पॉइंट दर्यासागर गावखडी संघाला इथे मिळेल. 10-4 पॉइंट टेबल. गावखडी 10 गुण मिरजोळे 4 गुण. चारची बचाव फळी. शुभम चढाई करताना सेकंड मध्ये जास्तीत जास्त वेळ इथे आजमावतोय. 29 सेकंद त्याने इथे घेतली आणि शेवटचे 1 सेकंद बाकी असताना तो आपल्या क्रीडांगणामध्ये परतला. युवराज होता. यस बोनस पॉइंट आहे. प्रॉपरली केलेलं फुटवर्क युवराजच्या नजरेकडून पिकअप केला गेलेला बोनस पॉइंट आणि या थर्ड रेड. तिसरी चढाई महत्वपूर्ण चढाई पॉइंट साठी केली जाणारी चढाई कारण पहिल्या 2 चढाई एमटी पाहायला मिळाल्या. रिकाम्यातरे माघारी जावं लागलं होतं. त्यामुळे तिसऱ्या चढाईमध्ये मात्र रिकाम्यातरे बाहेर जाऊन चालणार नाही. जर रिकाम्यातरे माघारी परतलं तर मात्र मैदानाच्या बाहेर जावं लागलं आणि त्या दरम्यान रोशन साठी शिकार ठरलाय. सक्सेसफुल रेड युवराजची. रोशन मैदानाच्या बाहेर सिंगल पॉइंट गावखडी संघाला. तेजस इथे दाखल होतोय. शूट केलं गेलं होतं परंतु अफलातून टॅकल. शुभमचा ऑलराऊंडर परफॉर्मन्स पाहायला मिळतोय कारण चढाईच्या माध्यमातून घेतला गेलेला पॉइंट आणि त्याच दरम्यान तेजस सारख्या बेस्ट रायडरची केली गेलेली शिकार. लाजवाब टॅकल इथे पाहायला मिळतो शुभम चुवळे याच्याकडून. एका बाजूने युवराजचा हल्ला तर दुसऱ्या बाजूने शुभम चुवळे मारतो इथे डल्ला. सरस खेळाचं प्रदर्शन राहिले. चढाई पूर्ण करून सुरक्षितपणे क्रीडांगणात परतलाय आणि त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी यावी सुयोग. याही वेळी रनिंगली साइड किक आजमावण्याचा प्रयत्न. यावी कोणताही पॉइंट न घेता माघारी परत सुयोग. तेजस रोहित आणि रोशन तिन्ही बेस्ट खेळाडू क्रीडांगणाच्या बाहेर आहेत. यावी संकल्प या आधीच्या सामन्याचा हिरो मॅन ऑफ द मॅच ठरला होता तो संकल्प. पण याही वेळी 28 सेकंदांची केली गेलेली चढाई विनीत भोजेच्या माध्यमातून. दुसऱ्या बाजूने सुयोग रेड व्हॅलिड करतोय. कोणताही एक्स्ट्रा टाइम न घेता माघारी परततोय. थर्ड रेड आहे. हे कॅल्क्युलेशन होतं कारण समोरच्या संघाची थर्ड रेड होती त्यामुळे सुयोगने रेड व्हॅलिड केली आणि ज्या गतीने मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला तेवढ्याच गतीने तो माघारी परतताना पाहायला मिळाला आणि यावेळी सुमितला हँड टच केलं गेलंय. युवराज मुळेकडून अतिशय शानदार अशी चढाई म्हणावी लागेल कारण कोपरा रक्षकाच्या दिशेने डीपली जाऊन त्याने टच केलं. थर्ड रेड डू ओर डाय. तिसऱ्या चढाईसाठी सुयोग या मैदानाच्या आतमध्ये रनिंग हँड टच आणि तेवढा स्वतःला स्लाइड करून त्या तो टच करण्याचा प्रयत्न याच्या माध्यमातून परंतु यश मात्र इथे अजूनपर्यंत त्याला मिळालं नाहीये. फ्लॅटला आणि इथे काय घडलंय यावी काय घडलंय पाहूया पंचांच्या माध्यमातून. रायडर बाद सिंगल पॉइंट. लाईनच्या खूप क्लोजली पाहायला मिळाला परंतु लाईन क्रॉस झाली नाही त्यामुळे नाकाम ठरतोय तो सुयोग.
आणि इथे घेतला गेला तो टाइम ऑफ सामना संपण्यासाठी शेवटची 5 मिनिटं बाकी आहेत. पॉईंट टेबल आहे तो 14-5. तर या सगळं गावखडी 14 गुण 5 गुणांवरती द्रुत पापेश्वर. पाहायला झालेली दुखापत पाहायला मिळते खेळाडूच्या सहयोग श्री चंडिका नांदेवडी ग्रामस्थ मंडळ आणि त्याचबरोबर सन्माननीय बाबूशेठ पाटील मित्रमंडळ आयोजित भगवा चषक 2025 अंतिम रजनी अंतिम सामना. यानंतर पंचक्रोशीचा अंतिम सामना इथे खेळला जाईल आणि त्यानंतर तालुक्याच्या स्पर्धेतला अंतिम सामना. एका बाजूने फायनल मध्ये एंटर झालाय तो आदर्श संघ, परंतु दुसऱ्या बाजूने कोणता संघ एंटर होतो हे येणाऱ्या 5 मिनिटांमध्ये पाहायला मिळेल. शेवटची 5 मिनिटं बाकी असताना केली जाणारी चढाई संकल्प इथे दाखल होतोय. ज्याप्रमाणे या आधीच्या सामन्याचा हिरो ठरला त्याचप्रमाणे याही सामन्याचा हिरो ठरणं गरजेचं आहे. पॉईंट टेबल 14-15 14-5. तर या सगळं 14 गुणांवरती द्रुत पापेश्वर 5 गुणांवरती खेळतोय. काही सेकंद इथे शिल्लक आणि त्यानंतर काढला गेलेला 14 ओम हळदावणेकरच्या माध्यमातून रायडर बाद 1 पॉईंट इथे बेल तर या सगळं गावकडी संघाला. आणि त्यानंतर इथे मात्र ऑल आउट होतोय तर द्रुत पापेश्वर संघ 1+2 एकूण 3 पॉईंट इथे मिळतील. आणि इथे घेतला गेला तो ऑफिशियल टाइम ऑफ. शेवटची 4 मिनिटे बाकी लास्ट 4 मिनिट्स आणि या निसटण्याचा प्रयत्न परंतु पोहोचू शकला नाही. कम्प्लिटली असफल ठरतोय तो रोहित. टॅकल ठरतोय सुपर डुपर हिट कारण बाद झालाय तो रोहित. जंप अँड टच सुमित या बिगारत आणखीन 1 पॉईंट. 20-5 15 गुणांची एक तगडी बढत घेऊन खेळताना एक बोनस पॉईंट इथे मिळालाय. शेवटची 3 मिनिटे बाकी लास्ट 3 मिनिट्स. थर्ड अँड फायनल कॉल ऑलरेडी दिला गेलाय अंतिम सामन्यासाठी. जयगडचा राजा विरुद्ध मोरिया गोगलवाडी दोन्ही संघ आपण क्रीडांगणाच्या दिशेने उपस्थित राहायचंय. सुरू असलेला सामना संपल्यानंतर आपण लगेचच मैदानावरती ताबा घ्या. जयगडचा राजा विरुद्ध मोरिया गोगलवाडी. संघनायक संघ व्यवस्थापक आपला संघ मैदानाच्या दिशेने उपस्थित राहू द्या. तेजस शेवटचे 1 मिनिट बाकी लास्ट 1 मिनिट. विस्कळीत झालेला डिफेन्स आणि सडाई पंडूंची जी खेळी अपेक्षित होती चांगला खेळाची जी अपेक्षा होती ती मात्र इथे झाली नाही. युवराज या चढाई करण्यासाठी इथे मैत्रीपूर्ण दिला जाणारा पॉइंट. सामना समाप्त आणि फायनल मध्ये एंटर होणार दुसरा संघ दर्यासागर गावकडी. विजयी संघाचा हार्दिक अभिनंदन आणि त्याचबरोबर पापेश्वर संघ आपण या स्पर्धेमध्ये सहभागी झाला त्याबद्दल बाबूशेठ पाटील मित्रमंडळाच्या वतीने आपले मनपूर्वक आभार आणि पुढील स्पर्धेसाठी मनपूर्वक शुभेच्छा.
या या सामन्याचा हिरो मॅन ऑफ द मॅच जर्सी क्रमांक 6 पारस पाटील. मॅन ऑफ द मॅच पारस पाटील. प्रशांतजी फटकळे साहेब आपल्याला विनंती केली जाते आपण आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच हा चषक इथे वितरित करायचा आहे. जयगडचा राजा मोरिया गोगलवाडी आपण लगेचच मैदानी ताबा घ्या. त्यानंतर तालुकास्तरीय स्पर्धेचा अंतिम सामना आदर्श मिरजोळे विरुद्ध दर्यासागर गावखडी. अंतिम सामन्यासाठी पहिला पुकार दर्यासागर गावखडी आदर्श मिरजोळे. अंतिम सामन्यासाठी पहिला पुकार जयगडचा राजा आणि मोरिया गोगलवाडी आपण लगेचच मैदानी ताबा घ्या. मोरिया गोगलवाडी संघ आपण मैदानी ताबा घ्यायचा. आपला समोरील संघ इथे दाखल झालाय.